रामराम मंडळी, कसं काय? सगळं बरं आहे ना? आज नाश्त्याला म्हटलं लई तामझाम नको. अगदी साध्या सोप्या पद्धतीचा उपमा करावा. गडबडीच्या वेळी हेच बरं पडते बघा. इथं मी 2 मध्यम कांदे घेतलेत. उपम्याला कांदा लई बारीक चिरायचा नाही. असा मध्यम चिरला की खाताना छान लागतोय. आणि ही हिरवी मिरची मी आपल्या साध्या पद्धतीने गोल चिरून घेतल्यात. मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा की. कांदा आणि मिरची चिरून झाली की समजा आपलं निम्मं काम झालंच. आता उपमा चांगला व्हायचा असला तर ही पहिली पायरी लय महत्वाची आहे. ती म्हणजे रवा भाजणं. इथं मी 1 वाटी रवा घेतलाय. गॅस लई मोठा करायचा नाही. मध्यम आचेवर हा रवा सावकाश भाजायचा. हवं तर तुम्ही थोडंसं तूप, तेल टाकू शकता. म्हणजे रवा खमंग भाजला जातोय. घाई अजिबात करायची नाही. जोपर्यंत रव्याचा छान वास सुटत नाही, त्याचा रंग थोडासा बदलत नाही, तोवर तो परतत राहायचा. रवा जर कच्चा राहिला ना तर उपमा खाताना तोंडात चिकटतो आणि मग ती मजा येत नाही. बघा, आता आपल्या रव्याचा मस्त वास सुटलाय आणि तो छान मोकळा झालाय. असा रवा भाजला की समजायचं आपला उपमा एकदम नादखुळा होणार आहे. रवा भाजताना तो सारखा हलवत राहायचा, नाहीतर खाली लागून करपायची भीती असत्या. रवा भाजून झाला की तो एका ताटात काढून घ्यायचा. चला तर मग आता फोडणी देऊया. तेल छान तापलं की यात टाकूया मोहरी आणि जिरं. आता तुम्ही म्हणाल श्वेताताई, कोल्हापुरी आणि फोडणीत कढीपत्ता नाही कसं काय? तर मंडळी काय आहे, आम्ही आता गुजरातला आहे आणि इकडं कढीपत्ता काय आपल्या कोल्हापूरसारखा सहज हाताला लागत नाही. लय शोधला पण आज काय मिळाला नाही. पण म्हणून काय उपमा व्हायचा राहतोय वय? कढीपत्ता नाही तर नाही, आपला कांदा आणि मिरची वरून टाकायला लय कोथिंबीर आहेच की. आता यात टाकूया चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची. कांदा असा तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा जर गुलाबी झाला ना की चव एकदम भारी येते. बघा, कढीपत्ता नसला तरी फोडणीचा वास काही कमी येत नाही बरं का. एकदम खमंग वास सुटलाय. कांदा आता छान मऊ झालाय. आता यात आपण पाणी टाकूया. बघा मंडळी, मी इथं पाणी गरम वापरलंय. उपमा चांगला मऊ व्हायचा असला तर कधी भी पाणी थंड वापरायचं नाही. गरम पाण्यातच चांगली चव येत्या. आणि अजून एक सांगायचं म्हणजे मला उपमा असा कोरडा कोरडा अजिबात आवडत नाही. मला लय मऊ आणि लुसलुशीत उपमा लागतो. म्हणून मी काय केलंय, नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी ओतलंय. तुम्हाला जर असा जिभेवर टाकताच विरघळणारा उपमा हवा असेल ना तर पाण्याचं थोडंसं प्रमाण वाढवायचं. आता या पाण्याला चवीपुरतं मीठ आणि साखर टाकूया आणि चांगली दणकून एक उकळी आणूया. बघा, आता पाण्याला कशी दणकून उकळी आल्या. आता वेळ आहे आपला भाजलेला रवा यात टाकायची. रवा टाकताना एक काळजी घ्यायची. एका हाताने रवा हळूहळू सोडायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याने तो सारखा हलवत राहायचा. असं केलं की मग उपम्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि रवा सगळीकडे सारखा मिसळला जातोय. आता हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया. आणि पाणी जास्त असल्यामुळे तुम्हाला आता थोडंसं पातळ वाटत असेल, पण काळजी करू नका, रवा सगळं पाणी ओढून घेतोय आणि मग बघा कसा मऊ आणि रसरशीत होतोय ते. आता याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं चांगली वाफ काढूया, म्हणजे रवा कणाकणाने छान फुलेल. 2 मिनिटं तर झालीत. आता झाकण काढून एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. रव्याने बघा की सगळं पाणी कसं ओढून घेतलंय आणि आपला उपमा किती मऊ झालाय. आता मी गॅस बंद करते, पण लगेच खायला घ्यायचं नाही. याच्यावर परत झाकण ठेवून 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. गॅस बंद करून वाफेवर जो उपमा मुरतो ना, त्याची चव काय सांगू तुम्हाला. आहा, नाद खुळा. 5 मिनिटं झालीत आणि आपला उपमा आता एकदम खाण्यासाठी तयार आहे. बघताय ना कसा एकदम मऊ आणि लुसलुशीत झालाय ते. आता याच्यावर आपण टाकूया थोडीशी शेव आणि चविष्ट फरसाणा. उपम्यावर हे असं फरसाण असलं की तो खायला अजून चवदार लागतोय. आणि हो, याच्यासोबत लिंबाची 1 फोड तर पाहिजेच. लिंबू पिळून हा उपमा खाल्ला ना की मग दुसरं काहीही नको वाटतंय. बघा मंडळी, कढीपत्ता नसला तरी आपला साधा कांदा मिरचीचा उपमा किती झकास दिसतोय. चला तर मग तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसा झालाय ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, मी आता नाश्ता करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.